माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार, शेखर कपूर यांचाही सन्मान, तर सुझुकी मोटार्सचे संस्थापक ओसामू सुझुकी यांना मरणोत्तर पद्मविभूषण। अशोक सराफ, मारुती चितमपल्ली, डॉक्टर विलास डांगरे, चैत्राम पवार आणि अश्विनी भिडे देशपांडे यांचा पद्मश्रीनं सन्मान, वासुदेव कामत, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य यांचाही गौरव, महाराष्ट्राला 14 पद्म पुरस्कार। वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची एसआयटीची कोर्टाकडे मागणी, कराडची संपत्ती 1000 कोटींपर्यंत जाऊ शकते, सुरेश धस यांचा अंदाज, तर अजून ईडीची एंट्री का नाही, वडेट्टीवारांचा सवाल। धनंजय मुंडेंना सत्तेत ठेवून कराडची कशी चौकशी करणार, मुंबईतल्या जनआक्रोश मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल, तर मोर्चाकडे सुरेश धस यांची पाठ, तर मुंडे कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू, अंबादास दानवेंचा हल्लाबोल। अक्षय शिंदेनं बलात्कार केलेला नाही, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा, खऱ्या गुन्हेगारांना लपवण्यासाठी शिंदेची हत्या केल्याचा आरोप। छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित न करण्याची भूमिका, उद्योगमंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण। एबीपी माझाशी बोलताना छाव्याच्या दिग्दर्शकांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण, मराठा समाजाच्या 10 मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी, सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर ठाम। नाना पटोलेंकडून विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवरून संशय, विधानसभेत अधिकची 60 लाख मतं आली कुठून, नानांचा सवाल, तर ईव्हीएम विरोधात काँग्रेसचं ठिकठिकाणी आंदोलन। सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपी शेहजादसह आणखीही काही जण असण्याची शक्यता, हल्लेखोराच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचीही माहिती। अमरावतीत काही संघटना त्रिशूळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप, तर यशोमती ठाकूरांनी गांधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधली, खासदार अनिल बोंडेंचा हल्लाबोल। 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या भारतातल्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, अमेरिकी सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील, राणानं हल्ल्यासाठी रेकी केली होती। चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणं गरजेचं, एसटीच्या भाडेवाढीवर सरकारची भूमिका, एसटीची 15% भाडेवाढ लागू। वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण, उद्या संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात कापणं शक्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।